स्वित्झर्लंड मधल्या डॅवोस येथे दर जानेवारीमध्ये 25-26 तारखेच्या सुमारास आर्थिक जागतिक आर्थिक परिषदेचं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं आयोजन केलं जातं. डावोस एक फार छोटस खेडेगाव आहे, पण तिथं 3,000 मोठे जगातले उद्योगपती, राष्ट्रप्रमुख, सरकारचे प्रमुख मंडळी, मंत्री, असे खूप मोठी मोठी जबाबदार माणसं ते एकत्र येतात आणि 3-4 दिवस तिथे चर्चा चालती. बरेचसे गुंतवणुकीचे करार त्या ठिकाणी होतात आणि त्या परिषदेला जाणं हे राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं असतं. यावर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री हे गेले होते. जाण्याबद्दल काहीच अडचण नाही, हरकत नाही. परंतु तिथून आल्यावर एक मोठे मोठे आकडे जे फुगवून सांगितले जातात की मी इतक्या लाख कोटीचे करार केले, तितक्या लाख कोटी केले, हा दरवर्षीची ही प्रक्रिया आहे. आणि दरवर्षी अशा प्रकारचे कधी 2 लाख, कधी 10 लाख, कधी 15 लाख, आता 30 लाख कोटी असे आकडे सांगितले जातात. आता एवढी गुंतवणूक आली तर ती आनंदाची गोष्ट आहे, त्याचं स्वागतच केलं पाहिजे. पण येते का ती गुंतवणूक? आणि त्यात दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही मुंबईच्या तुमच्या मंत्रिमंडळात असलेल्या उद्योगपतींच्या बरोबर मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहामध्ये करार करण्याऐवजी तुम्ही सगळे डॅवोसला जाऊन करार करून आकडा फुगवता. अदानी ही मुंबईतला हेडक्वार्टर आहे अशी कंपनी आहे आणि त्या कंपनीवर तुम्ही मोठे करार करून ते आकडे तुम्ही फुगवता आणि सांगता की नाही त्यांच्या अनेक देशात उद्योगधंदे आहेत आणि त्यातली ते परकीय गुंतवणूक करणार आहेत. हरकत नाही, चांगली गोष्ट आहे त्यांनी परकीय गुंतवणूक केली, पण तुम्ही मुंबईला करा ना. तुम्ही जर मोठे बालक असाल एका मोठ्या उद्योग समूहाचे, तुमचं जर हेडक्वार्टर मुंबईत असेल तर मग डॅवोसला जायचं काय गरज आहे? फक्त आकडा फुगवण्याकरता हे सगळे उद्योग हे सगळे डॅवोसला केले जातात. त्यावर माझी आपत्ती आहे. उद्योग आले, खरोखरीच त्याचं जर रूपांतर कारखाने उभे करण्यामध्ये झालं, रोजगार निर्माण झाला तर ती पुन्हा सांगतो की आनंदाची गोष्ट आहे, स्वागत केलं पाहिजे. दरवर्षी जाणं आणि आपलं अस्तित्व तिथं निर्माण करणं, राज्याचं वेगळं अस्तित्व निर्माण करणे महत्वाचं आहे, त्यात काही दुमत असू शकत नाही. परंतु मला एक विचारायचं की देवेंद्र फडणवीस अनेक वेळेला दरवर्षी मला वाटतं ते मुख्यमंत्री असताना डॅवोसला जात होते, एकनाथ शिंदे गेले आणि प्रत्येक वेळेला तुम्ही इतके लाख कोटी तितके लाख कोटीचे आकडे सांगता. आम्हाला सांगणं यातले किती उद्योग प्रत्यक्ष रूपाने कार्यान्वित झालेत, किती गुंतवणूक आली आहे, किती रोजगार निर्माण झाले, कुठं कुठं कारखाने हे तयार झाले, ते काय माल तयार करतात, याची एक श्वेतपत्रिका काढायला नको? ठीक आहे, सगळे 100% उद्योग कार्यान्वित होतील असं नाही, आम्ही मान्य करतो ते, पण किती टक्के झाले, काय झाले हे काही न करता फक्त तुम्ही आकडे फुगवण्याकरता सांगता. आणि म्हणून त्या ट्विटमध्ये मी कर्नाटकचे उद्योग मंत्री एम.बी. पाटील यांचं वक्तव्य मुद्दाम मी निरीक्षण नोंदवलं होतं. त्यांनी जाहीरपणे सांगितलं की आमच्या कर्नाटक राज्य सरकारचं धोरण आहे की एकाही स्थानिक कंपनी बरोबर डॅवोसमध्ये करार करायचा नाही, करार फक्त आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या बरोबर करायचा. स्थानिक कंपन्या आपण बेंगलोरला करू शकतो, मुंबईला करू शकतो, पण मुख्यमंत्र्यांनी फक्त 30 लाखाचा आकडा गाठण्याकरता या काही आकडे फुगवून सांगितले आणि ते काही प्रत्यक्षात काही कार्यान्वित होत नाहीत आणि मग सगळे लोक विसरून जातात, कारण पब्लिक मेमरी ही शॉर्ट. म्हणून आता काय की देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जेवढे डॅवोसचे दौरे केले त्या दौऱ्यामध्ये आल्याबरोबर त्यांनी जे पत्रकार परिषदा घेतल्या, आकडे सांगितले, त्याचं काय झालं याचं एक श्वेतपत्रिका महाराष्ट्राच्या युवकांना, बेरोजगार युवकांना कळू जाणं काय जाते. त्यामुळं मला वाटतं की हे एक सगळे नाटक करून बऱ्याचशा पत्रकारांना घेऊन गेले, सरकारी खर्चाने घेऊन गेले की त्यांना कुठल्या तरी उद्योगपतीच्या गळ्यात त्यांना मारलं काय माहिती नाही. परंतु हे त्याला एक पिकनिकचं स्वरूप यायला लागलेलं आहे, ते येऊ नये आणि खरोखरी उद्योग आले पाहिजेत. पण महाराष्ट्रात एकही मोठा उद्योग देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात आलेला नाही. आता जवळजवळ ऍपल फोन कंपनीचे सब कॉन्ट्रॅक्ट इथं होतं, जवळजवळ $3 अब्ज निर्यात भारतातून ऍपल फोनचा आणि ऍपलच्या उत्पादनांचा होतो.
12 कंपन्या देशात काम करतायत ऍपलचं प्रोडक्शन करण्यामध्ये सब कॉन्ट्रॅक्ट करणाऱ्या कंपन्या, एकही कंपनी महाराष्ट्रात नसावी. सगळ्या कंपन्या तामिळनाडूमध्ये, कर्नाटकमध्ये, आंध्र प्रदेशमध्ये आहेत. आज सेमीकंडक्टर उद्योग हा एक सनराईज उद्योग म्हणून मानला जातो. सरकारने त्यामध्ये हजारो कोटी रुपयाचं अनुदान दिलेलं आहे लोकांना. पण त्या सेमीकंडक्टरचा एकही उद्योग महाराष्ट्रात येऊ नये. 10 उद्योग सरकारने मान्य केलेले आहेत PLI योजनेअंतर्गत. त्यामध्ये टाटा सारख्या मुंबईमध्ये ज्यांचं मुख्यालय आहे अशा कंपन्यांनी आसाममध्ये आणि गुजरातमध्ये गुंतवणूक केलेली आहे. कोणीतरी हा प्रश्न विचारेल का की महाराष्ट्रातल्या कंपन्या अडाणी सारख्या, टाटा सारख्या महाराष्ट्रात का गुंतवणूक करत नाहीत? उत्तर फार अवघड नाही शोधणं की प्रत्येकाला 3-3 ठिकाणी सलाम करावा लागतो. आणि अशा पद्धतीमध्ये कोण तुमच्याकडे येईल तिथं काम करायला? त्यामुळं खंडणीखोरानं तुम्ही आवरू शकत नाही. एखादा परकीय उद्योगपती आला तर त्याला खंडणी दिल्याशिवाय काम करता येत नाही. याला मुख्यमंत्री जबाबदार आहे. एक इज ऑफ डुईंग बिझनेसची खूप घोषणा झाली. खरोखरी महाराष्ट्रात उद्योग करणं सोपं आहे का? कुठेतरी याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. महाराष्ट्रात आज जर मोठ्या प्रमाणात उद्योग आले नाहीत, मॅन्युफॅक्चरिंग उद्योग आले नाहीत, तर पुढचं भवितव्य फार चिंताजनक आहे. AI मुळे एंट्री लेवल जॉब, सुरुवातीची पहिली नोकरी असते ती मिळणार नाही पुढच्या वर्षी. ते IT क्षेत्र असेल किंवा इतर कुठलं क्षेत्र असेल, AI सगळे जॉब खाऊन टाकणार आहे. महाराष्ट्रासारख्या याबद्दल काही धोरण आहे का? काही दिसत नाहीये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.